दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्याची जाणीव कशी ठेवावी याचे दाहक आणि प्रेरणादायी उदाहरण शिरपूर शहरात पाहायला मिळाले। अवघ्या 1 तासापूर्वी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन डोळ्यातील आसवे पुसत नंदिनी संदीप कुवर ही विद्यार्थिनी 10वीच्या गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर दाखल झाली। वडिलांच्या निधनाचे अतीव दुःख उराशी बाळगून तिने दिलेल्या या परीक्षेने उपस्थितांचे डोळे पाणावले। शिरपूर तालुक्यातील करवंद येथील रहिवासी व शिरपूर येथील पेट्रोल पंपावर कामाला असलेले संदीप शांतीलाल कुवर यांचे पांढऱ्या कावीळमुळे अकाली निधन झाले। कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने कुवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। संदीप कुवर यांची कन्या नंदिनी ही शिरपूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे। आज तिचा गणिताचा महत्त्वाचा पेपर होता, मात्र नियतीने घात केला आणि परीक्षेच्या आदल्याच दिवशी वडिलांची प्राणज्योत मालवली। आज सकाळी संदीप कुवर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अवघ्या 16 वर्षांच्या नंदिनीने आपल्या वडिलांच्या शरीराला मुखाग्नी दिलाय। स्मशानभूमीतील वातावरण अत्यंत शोकाकुल असताना वडिलांचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून नंदिनीने धीर धरला। अंत्यविधी आटोपून अवघ्या 1 तासात ती परीक्षा केंद्रावर पोहोचली। आयुष्याचे गणित पूर्णपणे बिघडलेले असताना नंदिनीने गणिताचा पेपर सोडवून जी जिद्द दाखवली तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। संकटाच्या काळातही शिक्षणाप्रती असलेली तिची ही निष्ठा पाहून शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक स्तिमित झाले आहेत। बाप गेल्याच्या दुःखापेक्षाही मोठं यश संपादन करून वडिलांना श्रद्धांजली वाहण्याचा तिचा हा प्रयत्न समाजासाठी आदर्श ठरलाय। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। नाव नंदिनी संदीप कुवर। मी शिरपूर शहरात सरस्वती माध्यमिक या शाळेत शिकते। माझ्या वडिलांचे काल निधन झाले। आज सकाळी 8 वाजता त्यांची अंत्यविधी झाली। 6 वाजता मी पेपर द्यायला आली। घरी भाग 1चा पेपर होता। त्यांची इच्छा होती मी शिकून मोठं ऑफिसर व्हावं, म्हणून मी पेपर द्यायला आली। प्रफुल्ल जोशी, मी सरस्वती माध्यमिक विद्यालयातून। आज आमच्या शाळेतील विद्यार्थिनी नंदिनी कुवर हिने आज परीक्षा दिली, गणिताचा पेपर दिला। आज तिने जो पेपर दिला हा तिच्या वडिलांच्या निधनानंतर दिला। आज तिचे वडील काल तिच्या वडिलांचे निधन झालं आणि आज सकाळी 9 वाजेला तिच्या वडिलांचे अंत्यसंस्कार होऊन ती आज लगेच तशीच आपल्या वडिलांचा कार्यक्रम निपटून आज ती पेपरला आली। आज तिने हे सिद्ध केलं की आज ती कष्टातून आणि याच्यातून उभी राहून आज तिने पेपर दिला। तिला विचारण्यात आलं की बाबा तू आज नको येऊ, आजचं वडिलांचं असं का, तर ती बोलली की नाही, मला वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आज पेपरला हजर झाली। याच्यातून तिने आम्हाला एक संदेश दिला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना की किती दुःख आलं आणि किती संकट आलं, घरावरती असो किंवा स्वतःवरती असो, तर आपण आपले स्वप्न आणि वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे। त्या हिशोबाने तिने आज ते सिद्ध करून दाखवलं आणि ती पेपरला आला आणि पेपरला येऊन तिने पेपर पूर्ण देखील केला। हे विशेष गोष्ट आहे तिची। आणि पेपर देताना तिने पूर्ण लक्ष तिच्या पेपरावर केंद्रित केलं आणि ही आमच्यासाठी व आमच्या शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट।